नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजेच आयुष्य. मात्र हे आयुष्य पुढे नेत असताना ते आनंदी कसं जगलं पाहिजे. बघता बघता बालपणापासून युवावस्था आणि त्यानंतर मावळतीकडे झुकलेलं आयुष्य आनंदी घालवण्यासाठी खरं तर प्रत्येकाने एक सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढे गेलं पाहिजे. मात्र या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये जगायचं जळून गेलं असे म्हणणारेही अनेक जण आपल्या अवतीभोवती दिसतात. मात्र आयुष्याच्या उतारवयामध्ये मावळतीकडे झुकलेलं आयुष्य माणसाने आनंदी कसं जगलं पाहिजे या संदर्भात एशियन न्यूज चॅनलतर्फे आपण बोलणार आहोत. वेळोवेळी या विषयावर सामाजिक भान जपत समाजाचं देणं लागतं या भावनेतून ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं आहे अशा समाजातल्या समाजधुरीणांनाही आपण एशियन न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करणार आहोत. म्हटलं जातं ना की आयुष्यावर बोलू काही, जगणं सोपं आहे म्हटलं तर जगणं कठीण पण आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या अवतीभोवतीचं जर एक उदाहरण घेतलं, एखाद्या बॉलवर सिक्सर मारावा तर एखाद्या बॉलवर क्लीन बोल्ड व्हावा. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मनासारख्या घडत नसतात आणि त्याही मनासारख्या का घडाव्यात. ज्याला पाण्यामध्ये पोहता येत नाही म्हणून तो पाण्यात जायला घाबरतो, परंतु ज्याला पोहता आले तो अनेक काळ पाण्यामध्ये घालवत असतो आणि त्या पाण्यात पोहण्याचा तो आनंद घेत असतो. मात्र हातापायांची हालचाल न करता पाण्यामध्ये स्थिर राहून उताना पडून जर आपण आनंद घेत असतो, तसंच आपल्याला मिळालेल्या आयुष्याचा आयुष्य म्हणजे एक मोठी स्पर्धा आहे. ज्याला वाटले त्याच्या डोक्यामध्ये भुसा भरलेला आहे. आयुष्य म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे. मात्र या सगळ्या व्यवस्थेमध्ये पुढे जात असताना रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात बिकट प्रसंगांना तोंड कसं द्यावे याचाही वापर या निमित्ताने झाला पाहिजे. मावळतीकडे झुकलेलं आयुष्य पुढे जात असताना नाशिकमध्येच असाच एक वेगळा प्रकल्प, किंबहुना देशातील तो पहिला आगळावेगळा प्रकल्प आहे. मावळतीकडे झुकलेलं आयुष्य जगा आनंदाने हे ब्रीदवाक्य घेऊन नाशिकच्या गंगापूर गावाजवळ गोवर्धन शिवारामध्ये सिनियर सिटीजनसाठी खास म्हणून ह्या क्लबची स्थापना झाली. अवघ्या काही महिन्यातच वृद्धांसाठी एक आनंदी काळ घालवणारा असा प्रकल्प लोकप्रिय ठरला. या प्रकल्पाच्या निमित्ताने अनेक जण जोडले गेले. आनंदी आयुष्याचं गुपित सांगणारा हा प्रकल्प अल्पावधीतच लोकांमध्ये लोकप्रिय ठरला. बघूया ह्या प्रकल्पातील काही झलक. माझं कालीज आगनवर कोणी जरा संपूर्ण दांडा धर, कोणी जरा संपूर्ण दांडा धर, कोणी संपूर्ण दांडा धर, जरा संपूर्ण दांडा धर.
आयुष्य जगत असताना माणसाने का जगावं, कशासाठी जगावं, नेहमी इच्छा मारून का जगावे? आयुष्याला खरंच जगण्याला काही अर्थ आहे की नाही? मात्र या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर असतं, ते म्हणजे मरायला होत नाही म्हणून जगतोय, जगावं लागतंय. आयुष्याला अर्थ नसतानाही इच्छा मारून, मन मारून जगावं लागतं. असे अनेक लोक आपण अवतीभोवती बघत असतो. स्वतःचा बंगला आहे, निवृत्तीनंतरचं छान आयुष्य आहे, बँकेमध्ये पैसा आहे. मात्र ह्या जगामध्ये एक चाकोरीबद्ध जीवन जगत असताना अशा लोकांना जगण्याचा अर्थच कळाला नाही. याचं मूळ कारण म्हणजे जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही, पण असं केविलवाणं आणि भयंकर आयुष्य जगणारे लोक की ज्यांना जगायची इच्छा आहे, परंतु ते आनंदाने जगूही शकत नाही. अशाही लोकांचा जर विचार केला तर जे खरंच जगतायत ते खरंच सुखी आहेत. काही वेळा या माणसांच्या नरक यातना पाहिल्यावर असं वाटतं, यार हे का जगतायत? अनेकदा या संदर्भात चर्चाही होतात. पण ज्यांना आयुष्य जगायचं आहे, पण ते जगावं कसं हे अख्खं जन्मापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत कळत नाही. अशा लोकांनी नक्कीच आपल्या आयुष्याला सकारात्मक दृष्टिकोन पुढे देत असताना घरात होणारी घालमेल, कुटुंबातील कोंडमारा किंबहुना निवृत्तीनंतरचं आयुष्य जगत असताना कुठेतरी एका चांगल्या वृद्धाश्रमाच्या निमित्ताने स्वतःला आयुष्य जगता येतं. याचं कारण म्हणजे आपल्या अवतीभोवती 4 गोष्टी बोलणारे समवयस्क ज्येष्ठ तुमच्या सोबत असतात. मी मगाशी ज्या ठिकाणाचा उल्लेख केला, जयशंकर विजयागंन सिनियर सिटीजन क्लब, नाशिकमध्ये उभा राहिलेला हा आगळा वेगळा प्रकल्प. याच ठिकाणी वृद्धांना राहण्यासाठी खूप छान व्यवस्था केलेली आहे. स्वतंत्र घरं, निसर्गरम्य वातावरण, गोशाळा. मात्र हे सगळं करत असताना आपल्याशी बोलणारं कोणतरी असावं, किंबहुना एखाद्या शांत ठिकाणी जाऊन अशा लोकांशी बोलणं, गप्पा करणं, अशी व्यवस्था या ठिकाणी उभी राहिली. येणाऱ्या आयुष्यामध्ये एकटेपणा ही फार मोठी जागतिक समस्या बनून पाहते आहे. म्हातारपणातील आयुष्य आपल्या समवयस्क लोकांसोबत जगत असताना आयुष्याचा आनंद आपण घेतला पाहिजे, किंबहुना तो घेताही आला पाहिजे. माझ्या हरणीला करभरणीला रन झपटलं, माझ्या हरणीला करभरणीला रन झपटलं. घरीच ठेवून या ऐसे चिकने चेहरे, जब ऐसे चिकने चेहरे तो कैसे न नजर फिसले, कैसे न नजर फिसले जिंद मेरी ये.
कभी कार इधर भी तेरा तो कभी कार इधर भी तेरा के तक तक नैन फंस गए के तक तक नैन फंस गए जिद मेरी ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मानव जन्म मिळणे खरंच सोपं नाही. खूप चांगले कर्म केल्यानंतर हे आयुष्य मिळतं. जे क्षण आहेत ते एवढे दुःखी राहून वाया घालवू नका. जसं आयुष्य फुकट मिळालेलं आहे तसं दुःख हे अटळ आहे. मात्र आयुष्यातील चढ उतार पार करत असताना सुख दुःख हे येतच जाणार आहे. प्रत्येका गोष्टीला दोन बाजू असतात. अनेकदा इच्छा मारून जगावे लागते. यासाठी म्हणून दुःखी होऊ नका, कारण ह्या जगामध्ये कोणीही संतुष्ट नाही. प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी कमी आहेच. तरीही आपण सगळे जगतोच आहोत. मात्र या आयुष्याला अर्थ आहे का? पण जगामध्ये अर्थही नसलेलं काहीही नाही. ना कालचा दिवस, ना आजचा दिवस, ना जन्म, ना मृत्यू. या भूतलावर आलेल्या प्रत्येका क्षणामध्ये एक अदृश्य असा अर्थ दडलेला आहे. तो अर्थ समजून घेऊन आनंदी होण्यासाठीच तर आपला जन्म झालेला आहे. मात्र हा विचार करताना सगळेच आयुष्यामध्ये विसरलेत. आयुष्य किती सुंदर आहे. म्हटले जाते ना, जगणं सुंदर आहे. एवढ्या तेवढ्या गोष्टींसाठी चिडचिड न करता आहे तो क्षण आनंदाने जगूया. किंबहुना डोक्यातील नकारात्मक विचार आधी बाजूला काढले पाहिजे. एखादी गोष्ट नाही मिळाली तर आपण म्हटलं पाहिजे की जे गेलं ते माझ्यासाठी नव्हतेच, असे म्हणून ते सोडून देता आलं पाहिजे. छान आयुष्य जगत असताना कुठेतरी आपण म्हटलं पाहिजे, आयुष्य जगायचं कधी, कसं जगायचं हे कुणालाच माहीत नाही. हे न उमगणारं पोळं उमगलेलं आहे ते अगदी थोड्याच लोकांना. का? हे आयुष्य असंच असतं. जगताना फक्त जगायचं असतं. एक एक क्षण निसटताना पाहायचं असतं. हसायचं, रडायचं, धडपडल्यावर पुन्हा उठून चालायचं असतं. कळलेलं न कळलेलं पण त्या वेळेशी सूर जोडलेलं आयुष्य हे असंच असतं. देत असतं की नेत असतं, काही केला कळत नाही. दोन क्षणांचं गणित कधीच जुळत नसतं. साठवायचं की आठवायचं हे ज्याचं त्यानेच ठरवायचं असतं. कधी मैफल रंगलेली तर कधी खूप मरगळलेली. का? तर हे आयुष्य असंच असतं. मावतीकडे झुकलेलं आयुष्य पुढे नेत असताना नाशिकमधील गंगापूर भागामध्ये जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लब आणि शिवसुमन वृद्धाश्रमासारखे प्रकल्प जर सगळीकडे उभे राहिले तर मला असं वाटतं की म्हातारपण अनेकदा जे कुटुंबाला, ज्याच्या आयुष्यात म्हातारपण आलेलं आहे त्याला जे ओझं वाटतं तर ते ओझं वाटणार नाही. अनेक वेळा वृद्धाश्रमात का पाठवायचं, वृद्धाश्रमात पाठवलं तर लोक काय म्हणतील. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, लोक हसायला येतात, पोसायला येत नाही. पण आपल्याच कुटुंबातील एखाद्या वृद्ध माणसाचं जर आयुष्य आनंदी होणार असेल, समवयस्क लोकांमध्ये त्याच्या आयुष्यातले राहिलेले काही क्षण तो जर आनंदाने जगत असेल
तर शिवसमन वृद्धाश्रमासारख्या चांगल्या प्रकल्पांमध्ये आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांना नक्कीच सहभागी होऊ द्या, जेणेकरून त्यांनाही त्यांचं आयुष्य जगण्याचा जो अधिकार आहे तो आपण त्यांना मनमुरादपणे आनंदी होत तो पुढे कसा नेता येईल याच्यासाठी आपण त्यांच्यासोबत राहूयात. भेटूया पुन्हा एकदा अशाच चांगल्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जी चाहे जब हमको आवाज़ दो, हम थे वहीं, हम थे जहाँ, अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ. ये मेरा गीत जीवन संगीत कभी भी कोई दोहराएगा. ये मेरा गीत जीवन संगीत कभी भी कोई दोहराएगा. जग को हंसाने महरूप दिया, रूप बदल फिर आएगा. स्वर्ग यहीं नर्क यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जी चाहे जब हमको आवाज़ दो, हम थे वहीं, हम थे जहाँ, अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ.